सुबह हो गई मामू रे मामू. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? चला तर मग दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि माझ्या आता इथे कामाने सुरुवात झालेली आहे. तर तुमच्या दिवसाची सुरुवात कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, आता इथे मी सगळ्यात आधी सोफा आहे तो झाडून घेतलेला आहे, हॉल क्लीन केला आणि त्यानंतर आता आजूबाजूचा सगळा परिसर झाडून घेते. तर चला, आता सकाळचं काम आपल्याला काय असतं, सर्वात आधी साफसफाई करून घ्यायचं. सो आता ही लायटिंग आहे, तर ही दिवाळीमध्ये लावली होती बाल्कनीला, तर ती आता काढलेली आहे कारण 2-3 दिवस झाला पाऊस सुरू आहे आणि ती लायटिंग पूर्ण भिजून ओली झाली होती आणि ती आता लायटिंग खराब पण होऊ शकते पाणी जाऊन जाऊन, त्यामुळे ती काढून टाकली शेवटी. तर चला, आता ती माळ व्यवस्थित गुंडाळून जागेला ठेवलेली. तोपर्यंत इथे तुम्ही बघून घ्या बाहेरचं वातावरण कसं आहे. अगदी फ्रेश फ्रेश वाटते ना, खूप छान. आणि कसं आहे, आता 2-3 दिवस झालं पावसाचं तर ससेमिरा चालूच आहे. मॉर्निंगचा आजचा दिवस खूप छान झाला बघा आणि वातावरण असं कसं फ्रेश होतं. तसा कॅमेऱ्याचा अँगल इथे बहुतेक चुकला वाटतं. आता मी इथे बघते तर ही पण पाठीमागे वाकून बघते. तर चला, आता ही आहे किचन आणि आता हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, हे तुम्हाला काय दिसते. हे एक पदार्थ बनवलेला आहे, तर याचं नाव काय आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि हो, आता एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते बघा, आज ना मेहंदी लावायची ती केसांना, अशी नॅचरल सॉफ्ट सॉफ्ट मेहंदी आणि जास्त काही कलरफुल नाही, काही नाही. एकदम आपल्या केसांना शायनिंग आणण्यासाठी आणि केस असे स्मूथ आणि शायनिंग होण्यासाठी ना ही नॅचरल हर्बल मेहंदी आहे, जी पावडर आयुर्वेदिक शॉपमधून आणलेली होती. तर त्याच्यासाठी मी ना एक त्यामध्ये घालण्यासाठी जे काही इन्ग्रीडियंट्स होते तर ते रेडी करून घेतले, पाण्यामध्ये छान उकळून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला जर ते काय काय मी मिक्स केलेलं होतं त्यामध्ये आणि कशा पद्धतीने हे तयार केलेलं होतं पाणी मेहंदीसाठी, तर ते कमेंटमध्ये विचारू शकताय. मग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते. आता हा कसा मी शॉर्ट ब्लॉग शूट केलेला आहे, त्यामुळे इथे मी ते फार काही दाखवलं नाही. आणि त्यामध्ये भरपूर इन्ग्रीडियंट्स टाकलेले आहेत आणि ते असं छान असं उकळून मस्त पाणी तयार केलं आणि त्यामध्ये मेहंदी भिजवून ठेवली तासभर. आणि ती छान अशी मेहंदी भिजून मिक्स झाल्यानंतर केसांना लावून घेतली बघा. आणि त्यानंतर संध्याकाळी जवळपास 3 ते 4 तास मेहंदी छान सुकवून घेतली. डोक्याला हे डोकं धुवून घेतलं आणि त्यानंतर बघू शकता, आता दुपारचे भांड्यांचा पसारा खूप पडला होता कारण दुपारी सगळं आवरून जेवण वगैरे आवरल्यानंतर मेहंदी वगैरे लावून मग थोडासा रेस्ट केल्यानंतर बघा आता बाहेरचं वातावरण पुन्हा संध्याकाळच्या वेळेला. आणि चला, फायनली माझं ते केस धुवून झालेले आहेत 4 तासानंतर. दुपारच्या जेवणानंतरची भांडी वगैरे सगळी तशीच ठेवली होती आणि आता हे भांडी सगळी मी इथं त्यानंतर घासून घेतली. आणि केस माझे अजून ओले होते, जस्ट मी केस डोकं धुतलेलं होतं, त्यामुळे टॉवेल तसंच लावलेला आहे केसांना. आणि आता भांडी सगळी घासून घेतली आणि क्लीनिंग झालं. तर चला मंडळी, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक शेअर नक्की करा. बाय.